मलाही गॅरंटी नव्हती की एवढा मोठा व्यवसाय निर्माण होईल आणि आज एवढं व्याप्त स्वरूप आलेलं आहे की आम्ही 7 देशांमध्ये रिसेलिंगला प्रॉडक्ट देतो. यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे. आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी. पैठणीचे टी कोस्टर्स, पैठणीचं तोरण, पैठणीची गुढी, पैठणीची पर्स, पैठणीचं जॅकेट, पैठणीचा फ्रॉक आणि पैठणीचे दागिने. अरे, ही यादी तर संपतच नाहीये. धनाज पैठणीकडे अशा एकापेक्षा एक भारी गोष्टी आहेत. पैठणी पर्सेसचा व्यवसाय चालू करण्याची एक गंमतच आहे, कारण माझा नवरा मला सारखा चिडवायचा की तू वेगवेगळ्या ब्रँडचे पर्सेस वापरते, तुला काही दुकान टाकायचंय का. थट्टेनं काढलेले हे उद्गार धनश्रीने सिरियसली घेतले. पर्सची आवड आणि पैठणीचं प्रेम यातून साकारली धनाज पैठणी. जस्ट फेसबुक सर्च करत होते तर पैठणी साडी दिसली. मग मी म्हणलं की ही कट केली तर काय होईल, असा विचार करत करत आम्ही पैठणी पर्स पासून सुरुवात केली. पैठणी पर्सचे आधी आमच्याकडे खूप कमी प्रकार होते, आता 30 पेक्षा जास्त प्रकारच्या पैठणीच्या पर्सेस आहे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत धनाज पैठणी देशात परदेशात आपला ग्राहक वर्ग वाढवत आहे आणि लाखोंची उलाढाल करत आहे. 18 ते 35 पण क्राऊड आपल्याकडे कसा येईल याचा विचार करून मी पैठणी ज्वेलरी मार्केटमध्ये आणली. त्याच्यामध्ये पण आम्ही वेस्टर्न ज्वेलरी पैठणीत करतो आणि आमच्याकडे दर महिन्याला वेगळी ज्वेलरी मिळते. आपल्या आवडीला, पॅशनला उद्योगात आणता येतं, त्यातून स्वतःला तर उत्पन्न मिळतंच, पण आणखी काही जणांसाठी रोजगार उभा करता येतो, हे धनाज पैठणीनं सिद्ध केलंय. टोटल माझी 18 जणांची टीम आहे आणि मॅक्सिमम लेडीज आहेत. काही हजार रुपयांची गुंतवणूक आणि काही प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मदतीने आपल्याला धनाज पैठणीसारखा उद्योग सुरू करता येतो. मात्र त्यासाठी आपल्याकडे भरपूर कल्पनाशक्ती हवी. बाजारात सध्या कोणता ट्रेंड चालू आहे, ग्राहकांना नेमकं काय आवडतंय, आपण आणखीन नवीन काय देऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणू शकतो. ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.